नमस्कार. जी योगामध्ये आपले स्वागत आहे. आता आपण मंगळवारचे प्राणायाम करणार आहोत. या प्राणायामात आज आपण कपालभाती, भस्त्रिका, अनुलोम विलोम आणि अंतरकुंभक इत्यादी प्राणायाम करायचे आहेत. हे प्राणायाम करण्या अगोदर आपण बाहेरून फिरून आलो अथवा आसने किंवा लाईट व्यायाम ब्रीदिंग एक्सरसाइज केले तर आपली रक्ताभिसरण यंत्रणा, श्वसन मार्ग प्रभावित होऊन प्राणायाम चांगल्या प्रकारे होतात. प्राणायाम करत असताना सहज करा. कोणताही तणाव शरीरावर आणि श्वसन यंत्रणेवर आणू नका. हे प्राणायाम करत असताना जर कोणाला दमायला, अस्वस्थ किंवा गुदमरल्यासारखे वाटत असल्यास त्वरित थांबा आणि खोलवर श्वास घेत राहा. चला आता आपण हे प्राणायाम करूया. सुरुवातीला पर्वतासन करायचं आहे. त्यासाठी पद्मासन घालूया. मांडी घातली तरी चालते. आता श्वास घेत हात वरती घ्यायचे आहेत. एक श्वास सोडत डावीकडे, श्वास भरत सरळ, परत श्वास सोडत उजवीकडे, श्वास भरत सरळ, श्वास सोडत पुढे जाऊया. थोडं ताणून घेऊया शरीर. सरळ. आता श्वसन मार्ग स्वच्छ करून कपालभातीचे 100 स्ट्रोक्स घ्यायचे आहेत. कपालभाती करत असताना उदरस्थाव्य वरती खेचायचे. श्वास सोडण्यावरच फक्त नियंत्रण. झटक्यात श्वास सोडायचा आहे. कपालभातीमध्ये श्वास सोडण्यावरच फक्त आपण नियंत्रण देतोय. पोट ढिले सोडले गेल्यानंतर जेवढा श्वास आत भरला जाईल तितकाच पुरेसा आहे. म्हणून कपालभाती करत असताना फक्त स्ट्रोक्स द्यायचे आहेत. झटक्यात उदरस्थाव्यावरती खेचायचे आहेत. कोणताही तणाव नको. एक एक स्ट्रोक जाणीवपूर्वक घेत राहूया. शंभर स्ट्रोक झाले की थांबायचं आहे. आता एक श्वास दीर्घ घेऊया. खोलवरती श्वास घ्या, हळूहळू सोडून द्या. आता आपल्याला भस्त्रिका करायचं आहे. दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घेऊन चालू करायचं आहे. 20 आवर्तने. भस्त्रिका करत असताना श्वास घेणे आणि श्वास सोडणे या दोन्ही क्रियांच्यावरती आपण नियंत्रण ठेवतोय. श्वास घेताना पोट पुढे, श्वास सोडताना पोट जाणीवपूर्वक आत खेचायचं आहे. आता आणखीन एकदा भस्त्रिका. तर यावेळी थोडं फास्ट घेऊया. श्वास आत घेणे आणि श्वास बाहेर सोडणे यांचा अनुपात म्हणजे वेळ थोडी फास्ट करूया. आपल्याला जशी जमेल तशी. 20 आवर्तने करायचे आहेत. आता आणखीन एकदा भस्त्रिका करूया. पण यावेळी थोडं स्लो करूया. श्वास आत घेणे आणि श्वास बाहेर सोडणे या क्रिया थोड्या हळूवार करूया. 20 आवर्तने करायचे. सरळ. आता आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. एका नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, दुसरीने सोडायचा आहे. सुरुवातीला उजवी बंद, डावीने श्वास घेऊया. घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी दुसऱ्या नाकपुडीने वाढवायचा आहे. ही वेळ दीडपट, दुप्पट जशी तुम्हाला जमेल तशी ठेवा.
एका नाकपुडीने घेतल्यानंतर ती नाकपुडी बंद ठेवून दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. तैलधारेप्रमाणे श्वसन चालू राहू दे. कोणताही तणाव नको. श्वास सोडताना पूर्णपणे सोडून घ्या. भरताना पूर्णपणे भरून घ्या. अनुलोम विलोम. श्वास खालीपर्यंत जाऊ दे. सोडताना वरून खाली, शेवटी पोट आत खेचायचं आहे. तैलधारेप्रमाणे श्वसन चालू आहे आपलं. एका नाकपुडीने घ्यायचं आहे, दुसऱ्या नाकपुडीने सोडायचं आहे. नेहमी श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी हा लांबवायचा आहे. कोणताही तणाव नको. हळुवार श्वसन एका धारेमध्ये. अनुलोम विलोम. आता थांबायचं आहे. आता या अनुलोम विलोममध्ये आपल्याला अंतरकुंभकाचा प्रयोग करायचा आहे. श्वास घेतल्यानंतर काही श्वास रोखलेल्या स्थितीमध्ये राहायचं आहे. सुरुवातीला उजवी नाकपुडी बंद, डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. आता दोन्ही नाकपुड्या बंद, मान खाली, श्वास रोखलेल्या स्थितीमध्ये. आता मान वरती घ्यायचे, दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. परत त्याच नाकपुडीने श्वास घेऊया. मान खाली, दोन्ही नाकपुड्या बंद, हनवटी गळ्याच्या खुबणीमध्ये, श्वास रोखलेल्या स्थितीमध्ये. मान सरळ, दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. परत त्याच नाकपुडीने श्वास भरून घ्यायचा आहे. मान खाली, श्वास भरलेल्या स्थिती म्हणजे अंतरकुंभक. मान सरळ, दुसऱ्या नाकपुडीने सोडूया. परत तिनेच श्वास घ्यायचा आहे. अंतरकुंभक. मान खाली, दोन्ही नाकपुड्या बंद. मान सरळ, दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडूया. परत तिनेच भरायचं आहे. मान खाली, अंतरकुंभक. मान सरळ, दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. अनुलोम विलोम अंतरकुंभकासह. श्वास भरून घेऊया. मान खाली, दोन्ही नाकपुड्या बंद, मान वरती, दुसऱ्या नाकपुडीने सोडायचं आहे. सरळ थांबूया. आता आपल्याला फास्ट ब्रीदिंग करायचं आहे. त्यासाठी हात घेऊया. श्वास भरत हात वरती, श्वास सोडत खाली.
श्वास भरत हात वरती घ्यायचे, श्वास सोडत खाली. भरताना पूर्णपणे श्वास भरून घ्या, सोडताना पूर्णपणे श्वास सोडून द्या. एक 20-20 आवर्तने करूया. सरळ. आणखीन एक वेळा 20 आवर्तने. फास्ट ब्रीदिंग. सरळ. आता आपण हात थोडे खांद्यावर ठेवूया. एक छोटासा राऊंड घेऊया. श्वास भरत हात वरती, श्वास सोडत खाली. सरळ. शांत लक्ष श्वासावरती राहू दे.